अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात या खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे। एवढेच नव्हे तर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला जोडणारा प्राणहिता पुलाजवळ वांगेपल्ली गावातील मुख्य चौकात भला मोठा खड्डा निर्माण झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्या खड्ड्याला तलावाचे स्वरूप आले होते। या खड्ड्यातून वाहने काढताना खड्डा किती खोल आहे याचा अंदाज येत नव्हता। त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती। लगतच्या तेलंगणा राज्यातील कुमरम भीम जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे बस देखील अहेरी पर्यंत धावतात। त्यांना देखील याच खड्ड्यातून प्रवाशांना घेऊन ये जा करावे लागत आहे। नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन स्वतः अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी नुकतेच घेतलेल्या आढावा सभेत सदर खड्डा बुजविण्याचे संबंधित विभागाला स्पष्ट निर्देश दिले होते। मात्र सदर खड्डा बुजविण्यात न आल्याने सोमवारी 23 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाला तात्काळ खड्डा बुजविण्याचे सक्तीचे निर्देश दिले। ते खड्डे बुजवण्यासाठी उपस्थित राहणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग खडबडून जागे झाले आणि जेसीबी ट्रॅक्टर लावून बोल्डर गिट्टी टाकून तात्काळ खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले। यावेळी ऑन स्पॉट कामाला सुरुवात केल्यावरच त्या ठिकाणाहून अप्पर जिल्हाधिकारी परतले।